नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोर एम एमपीएससी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. हे पहा काय झालेलं आहे, आता बॉम्बे हायकोर्टची जी तयारी करतायत, बॉम्बे हायकोर्टची BMC तयारी करतात बॉम्बे हायकोर्टची, तर त्यांना काय झालेलं आहे, 26 एप्रिलला परीक्षा होणार आहे. हे फिक्स झालेलं आहे जवळपास. हे डेट कशासाठी असते आता आम्हालाच माहिती होती आणि आम्हीच पहिल्यांदा सांगितली, असा त्याचा उद्देश नाही आहे. तुम्हाला फक्त अभ्यासासाठी 26 एप्रिलला डेट आहे एवढं माहिती असायला पाहिजे. आणि मग तुमचे नंतर प्रॉब्लेम सुरू होतात. जर नसले तर तुम्ही तयार करता की मी भरलेला आहे इथला फॉर्म, तिकडचा फॉर्म, काय होणार आणि ह्याचं काय होणार, तर त्याची उत्तर आपण 2 मिनिटात सगळ्यात माहिती करून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला पण डोक्याला ताण राहणार नाही. बघा, एक विद्यार्थी आहे समजा, आता तुम्ही प्रत्येक जणांनी स्वतःला पकडा. सर त्यांना समजा लातूरचा आहे, लातूरचा आहे तो, आणि त्याने काय केलेलं आहे, क्लर्कला पण फॉर्म भरलेला आहे, पिऊनला पण भरलेला आहे आणि ड्रायव्हरला पण भरलेला आहे. जर त्यांची एक्झाम जर लातूरलाच झाली समजा, त्याची एक्झाम लातूरलाच तालुका लेवलला झाली, तर तो एकाच बेंचवर 3 पेपर देणार. म्हणजे कसं देऊ शकतो? तुम्ही एकच पेपर बघा, समजा तुम्ही मेन्सला असाल, कंबाईनच्या मेन्सला असाल, तर त्यावेळी तुम्ही 1 आणि 2 पेपर एका दिवशी देता. राज्यसेवा मुख्यला काय करता तुम्ही, 6 पेपर एका बेंचवर बसून देता ना. तशा पद्धतीनं ऑल ओव्हर महाराष्ट्र एक्झाम होणार आहे. त्यामुळे एकाच दिवशी तुमची, आता बघा त्याच्या कशावरून कळतं, आम्हाला कशावरून कसं कळालं किंवा मला, तुम्ही स्वतः बघा इथं. हे बघा, क्लर्कचा पेपर कधी होईल, 10 ते 11च्या दरम्यान होणार आहे. नंतर तुम्हाला गॅप आहे, ते ड्रायव्हरचा पेपर आहे ना, तो 1 ते 1:30च्या दरम्यान आहे, हे लक्षात ठेवायचं. हा संपला म्हणजे 2 स्लॉट झाले त्यांचे. इथं फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, की त्यांनी पिऊनचे 2 बॅच केलेले आहेत. पिऊनच्या जास्त फॉर्म असल्यामुळं 3 ते 3:30 आणि 5 ते 5:30 ह्या दरम्यान, म्हणजे सकाळी तुम्ही 9ला सेंटरमध्ये गेले आणि तिन्ही परीक्षा देऊन, समजा तिन्ही स्लॉटमध्ये तुमचा एका स्लॉटला त्यांचा पिऊनचा पेपर होणार आणि क्लर्कचा पेपर एकाच स्लॉटमध्ये सगळ्यांचा होणार आहे. तिथं शिफ्ट नाहीत. फक्त एकाच स्लॉटमध्ये पेपर कोणाकोणाचे होणार, क्लर्कचा एक होणार आणि कार ड्रायव्हरचा एक होणार. पिऊनला फक्त 2 शिफ्ट आहेत, हे लक्षात ठेवा. शिफ्ट म्हणजे बॅच. पिऊनला फक्त 2 बॅच आहेत, बाकीच्या कुणालाही नाहीत. आणि त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं, लोड घ्यायचा नाही, की पेपर आमचा मग कुठंच होणार आहे, आम्ही 2 ठिकाणी फॉर्म भरलेला आहे, मग आम्ही तिथून, आता समजा विद्यार्थी काय फोन करून विचारतात, समजा मी कुठं भरलेला आहे, मी औरंगाबादचा आहे. मी फॉर्म भरला आहे कुठं, पिऊनचा भरलेला आहे मुंबईला आणि क्लर्कचा भरलेला आहे औरंगाबादला. अरे तू फॉर्म कुठेही बस, पण तुझं जर औरंगाबाद सेंटर दिलेलं असेल, तर तिथं तुझा फॉर्म पेपर लिहून घेतले तुझ्याकडनं आणि ते चेक झाले ऑल ओव्हर महाराष्ट्रभर. तिथं तुम्ही लिहिणार ना कुठल्या बेंचला आहे तुम्ही, त्याच्यानुसार रिझल्ट लागतील ना. एक्झाम हायकोर्ट कंडक्ट करणार आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळं तुमची ऑल ओव्हर महाराष्ट्र स्टेट लेवलला एक्झाम होणार आहे. कुठली? स्टेट लेवलला एक्झाम झाल्यानंतर सगळ्यांचे रिझल्ट, तुम्ही जिकडे फॉर्म टाकले तिकडे लागतील रिझल्ट. त्यामुळं त्याचा लोड घेऊ नका की एक्झाम कधी होणार. एक्झाम कधी होणार हे माहीत झालं तुम्हाला. आता 1 बाय 1 तुम्हाला एकदा तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळाली असतील तर आपण रिमाइंड करूयात, जेणेकरून तुम्हाला काय अडचण असेल तर त्या सॉल्व्ह होतील. हे बघा, एक्झाम 26 एप्रिलला होणार आहे. ओके. मग एकाच दिवशी तिन्ही पेपरची एक्झाम होणार आहेत. क्लर्कचा होणार आहे, पिऊनचा होणार आहे आणि ड्रायव्हरचा होणार आहे. एकाच बेंचवर तुम्हाला तिन्ही एक्झाम देता येईल. जिथं तुमचं सेंटर आलेलं असेल तिथं देण्यात येतील. हे कशावरून कळलं आपल्याला, तर हे टाइम टेबलवरून कळालं. आता राहतो प्रश्न तुमचा बाकीचा, की आम्ही इकडून तिकडे जायची गरज नाही तुम्हाला. तुम्ही जिथं तुमचं एखादं सेंटर आलं त्या सेंटरला तुम्हाला तिन्ही पेपर देता येतील. जसे तुम्ही राज्यसेवा मुख्यला देता, कंबाईन मुख्यला देता, तशा पद्धतीने तुम्ही द्याल. अजून काय राहिलं तुमची अडचण असेल तर कमेंट करा, पुढच्या टॉपिकला भेटूयात. आणि एक गोष्ट सांगतो, ज्यांनी तयारी करतायत ना, तर त्यांनी जे TCS किंवा IBPS पेपर घेतं त्या पॅटर्ननं करू नका. बरेच विद्यार्थी ते मागचे पेपर, जे डिस्ट्रिक्ट कोर्टचे पेपर आहेत ना, डिस्ट्रिक्ट कोर्टचे झालेले पेपर त्याच्या लेवलला तयारी करतायत, तर ती प्रत्येकाचा पेपर घेण्याचा पॅटर्न वेगळा असतो. ही एक्झाम हायकोर्ट घेणार आहे, हे लक्षात ठेवा. बॉम्बे हायकोर्ट पेपर घेणार आहे. त्या कारणानं 3 पेपर आहेत बघा तुमच्याकडं, 23, 24 आणि 25चे. हे म्हणजे 23 ची 25ला एक्झाम झाली, 24ची. ते 3 पेपर आहेत. ते 3 पेपर आधार ठेवून तुम्ही तुमचं म्हणजे स्ट्रॅटर्जी करू शकता. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त काय आहे बघा, मॅथ्स आणि रिझनिंग 20 मार्क, हे 40 मार्क आणि इंग्लिश 20 मार्क, 10 मार्क आहे तुमचं मराठी, हे सगळ्याला येणार. 10 मार्क आहे GS तुमचं आणि 10 मार्क आहे कॉम्प्युटर. जर हे लीडिंग टॉपिक आहेत बघा तुमचे. लँग्वेजमध्ये 30 मार्क आहेत, मराठी इंग्लिशला. मराठीला 10 मार्क, इंग्लिशला 20 मार्क आणि मॅथ्स रिजनिंगला 40 मार्क. हे म्हणजे बघा 40, 60 आणि 70 मार्कपैकी ज्याला जास्त मार्क मिळतील त्याचं नाव लिस्टमध्ये असेल. कारण तुम्ही कितीही GSचा अभ्यास केला तर 10 पैकी तुम्हाला 8 मिळतील, खूप जास्त अभ्यास केला तर 9 मिळतील.
इकडे 1 मार्क काढायला खूप मेहनत करावी लागते GSला, हे लक्षात ठेवा. कॉम्प्युटरला जर समजा तुम्हाला 7चे 8 मार्क करायचे असतील तर तुम्हाला खूप वाचावं लागतं, पण मॅथ्स रिजनिंगला प्रॅक्टिस केली तर 40 पैकी तुम्हाला 40 पण येऊ शकतात, हे लक्षात ठेवा. फक्त आता प्रश्न राहतो ह्याचा की काही प्रश्न कॅन्सल होतात किंवा काही प्रश्न चुकले तर ते सोडून द्या, परंतु पॉसिबिलिटी लक्षात ठेवा. इथं इनपुट आउटपुट रेशो खूप हाय आहे, त्यामुळे इकडे भर द्या. ज्यांना पास व्हायचंय त्यांनी ते करा आणि ज्यांना पटलं नाही त्यांनी सोडून द्या. भेटूयात पुढच्या टॉपिकमध्ये. तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा, ते कमेंट वाचून उत्तर देण्याचा प्रयत्न